भाजपला विरोधकांनी वॉशिंग मशीनची उपमा दिली आहे आणि ती किती सार्थ आहे हे सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजप सतत करीत असते। विरोधात असताना ज्यांच्यावर गाडीभर ढीगभर पुराव्यांसह आरोप केले तेच भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ, नितळ, पारदर्शक वगैरे होतात। हा भाजपचा अजोड वॉशिंग मशीनचा चमत्कार म्हणता येईल। भाजपच्या या चमत्कारी वॉशिंग मशीनच्या कर्तृत्वाचे अगदी गाडीभर उदाहरण सहज देता येतील। त्याच मालिकेत अजून एकाची भर पडल्यातच जमा होती, परंतु प्रकरण फारच अंगलट येऊ शकते हे लक्षात आल्यावर भाजपने त्या एका प्रकरणासाठी आपली मशीन तुर्तास पॉज केली आहे। पालघर येथे 5 वर्षांपूर्वी जमावाने 2 साधूंची हत्या केली होती। या घटनेनंतर भाजपने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। ठाकरे सरकार हिंदू विरोधी असल्याची टीका केली होती। या प्रकरणात भाजपाने त्यावेळी ज्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते त्याच व्यक्तीला 2 दिवसांपूर्वी मोठ्या जल्लोषात भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला। क्लीन चिट ठेकेदार फडणवीसांनी या प्रवेशाचे तितक्याच जोरकसपणे समर्थनही केले, परंतु पक्षाच्या या निर्णयाविरोधात पक्षांमध्येच मोठी नाराजी निर्माण झाली। पक्षाचे हितचिंतक आणि सोशल मीडियावर पक्षाची बाजू मोठ्या हिरिरीने मांडणाऱ्यांनीही या प्रवेशाचा निषेध करायला सुरुवात केली। दरम्यान या प्रवेशामुळे भाजपची अधिकच बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या पक्ष प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला। साक्षात मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिलेल्या व्यक्तीचा पक्ष प्रवेशाला प्रदेशाध्यक्षांनी स्थगिती दिली म्हणजे ही मोठीच बातमी म्हणावी लागेल। कदाचित भाजपच्या वॉशिंग मशीनची धुलाई क्षमता नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांना माहीत नसावी, त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच त्यांचे बौद्धिक घेतील आणि भविष्यात त्यांच्याकडून अशा चुकाही होणार नाही याची दक्षता घेतील। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।